नमस्कार मित्रांनो, आता मला बैलांना घेऊन जायचं आहे. काल माती लावायची राहिली ना, तर त्या बटाट्याला माती लावायची. त्यांना सकाळी खायला ठेवलं होतं, फक्त नुसता भुस्सा ठेवला ना. आज मिक्स करायला कुट्टी नव्हती, तर त्याच्यावर फक्त भुस्सा काही खाल्ला नाही. इकडं हिने खाल्ला नाही, परत इथं सांडून दिलं आहे, पलीकडे कॅरेट सांडून दिलं आहे. काल ऊस आणायला गेलो नाही ना, तर त्याच्यामुळे ऊसच नव्हता कुट्टी करायला. आणि नेपियरमध्ये तर चिखल होता काल भिजवल्यामुळं, तर त्याच्यामुळं काल ऊस नव्हता. तर भुसकट व्यवस्थित खाल्लं नाही यांनी. चला आता मी बैलांना घेऊन चाललो आहे माती लावायला. चिमण्या उठ, चिमणी चिमण्या. काय बैल तर इथून सोडून घेतो त्यांना जरा. सरची चिमण्या उठ, चल चिमण्या 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 उठ ना, उठ चिमण्या उठ. लालेलं आहे ना तिच्या ह्याच्यात, कालचीच कुट्टी शिल्लक आहे ऊसाची. घास बी थोडा राखलाय तिने. माती तर लावून झाली सगळी, बैलांना तिथं उभा केलं आहे. एकदा दारं बघून आलो, तर आज आहे ना लाईटीचा घोटाळा झाला आहे, तर त्याच्यामुळे बोर सोलरवर जोडला आहे. तर जर पाणी कमी चालते त्याच्यामुळे आज भी मग भिजून होणार नाही. फुल जर लाईट असते ना तर झाला असता, पण लाईटचा घोटाळा आहे, मग सोलारवर एवढं भिजणं होतच नाही. सर्च चिमण्या आहे, चिमणे चिमणे. ते चालू आपली अद्रक काढायची नांगरानी. चिमणे फक्त एकच सरी काढायची, एक लाईन. चिमणे बैल चल. चिमण्या आहे, परत इकडं अशी महाग. सारज सरजे चल. सरजे तास कुठं आहे? हरणाला चारायला आणले, तर त्याला इथं नाही, तिकडं खालच्या कडीला बांधतो. त्याला इथं डाळिंबाच्या बाजूला आणलंय चरायला आणलंय, म्हणजे मी त्याला बांधणार आहे चरायला. आता पिल्ल्याला थोडं गवत घेऊन चाललो आहे. हरण्याला बांधलं, पिल्ल्याला गवत घेऊन चाललो आहे. आपला गहू आहे, गहू आता निसवायला लागला आहे. दोन्ही पण, खपली गहू पण आणि हे बनसी गहू पण, दोन्ही गहू पण निसवायला लागलेत. आता ह्याला पाणी द्यायचं लगेच. आता भिजून झालं ना, मी एकदा घास भिजून घेणार, परत गव्हात पाणी सोडणार. पाणीच बंद करायचं नाही गव्हाचं. तर बघा ना कसा सुकायला लागला आहे जरा. मग त्याच्यामुळे आणखीन आता आजच्या दिवस तर भिजवायचं होत नाही, उद्याच्याला होईल. मग परवा दिवशी परत रात्रीची लाईट आहे ना, मग रात्रीची लाईट गव्हात पाणी सोडायचं. तोपर्यंत येतोय पाण्याला. आणि घास बी पाण्याला आला, आपला छोटा मेथी घास आहे ना तो बी. हे आपण अद्रकीला तास घातले, कारण वरचे पाला तर सगळा वाळून गेला. आणि मातीत बघितलं ना तर अद्रक दिसत पण नाही. हे बघा, ही अशी असते अद्रक, ही अशी वरून माती असती, परत मग ही अशी असती. परत ह्याची माती काढली ना मग स्वच्छ होती. माती काढल्यावर माती काढायची, ह्या मुळ्या तोडून घ्यायच्या. आता एक पार्ट मी तुम्हाला क्लिअर करून दाखवतो. ह्याला जरा चिकूल कमी. हे बघा, हे असं करायचं, परत असं चिकूल काढला ना, एक हाताने व्यवस्थित येत नाही चिकूल काढता. परत ह्या मुळ्या तोडून घ्यायच्या. झाली अशी. ह्याला एकदा पाण्यातून काढायचं, माती वगैरे काढायची. एखादी मुळी कुठं राहिली असली तर मग झाली अशी. कॅरेटमध्ये ठेवायची, झाली विकायला तयार. हे बघा, ह्या मातीत बी अद्रक आहे. अशी ओळखू येत नाही, पण असं फोडल्या ओळखू येते. ही परत ही तुटून बी येते काही. हे लोक आता चरायला जायची वाट बघतात. इथं खाल्लंय ना त्याच्यामुळे रोध करतात. गौरांग राणी सगळे रोध करतात. गंगा बसली, गंगाने खाल्ले, गंगाने चांगलं खाल्लं भुसकट. आता बसले ना लगेच उठणार. चल उठ, पलीकडे सरक, थांब, डोळ्यात जाईन. अंदर खा.
आता कॅरेट घेऊन आलोय मी. हे अद्रक कॅरेटमध्ये टाकतो. आपला एक बोर भुईमुगावरती चालू आहे आणि एका बोरने आपण बटाटे भिजवायला चालू करतो. ज्या बटाट्यांना काल माती लावली ना तर तेच बटाटे भिजवायला चालू आहेत. ही लाईन ही तर अर्धीच लाईन आहे ही. परत पाणी दुसऱ्या लाईनमध्ये आले आणि परत तिसऱ्या लाईनमधून खाली चालले पाणी, पण जात आहे व्यवस्थित. मग थोड्या वेळाने बदलीन मी, कारण सध्याला पाणी कडील नाही गेलं. तर असे चालू आहेत दारे. सारखं मी पाण्यातच आहे आऊत सुटल्यापासून. आता 2 दारे आहेत ना, मग ह्याच्यात झालं की त्याच्यात जावंच लागतंय. पाणी कमी चालतंय, बोरचं व्होल्टेज नाही का पाणी कमी झाले देव जाणे. लिकेज बी आहे 1-2 जागेवर पाणी. आज लयच अवघड काम चालू आहे ऊसाचं. पाठीमागं ऊस आहे, समोर ऊस आहे आणि आपली मधली सरी आहे ना, ही वाली मधली लाईन तोडत आणली. ही वाली लाईन तोडायचं चालू. ह्याच्या बाजूला एक लाईन आहे, तर त्याच्यामुळे ऊस थोडा तोडावं लागतं. हे बघा, एवढा खाली पडला आहे ना, तर एवढा ऊस तोडायचा, एवढाच घेऊन जायचं, बैलगाडी ठेवायचा. परत चालताना व्यवस्थित चालू लागतं एकच सरी ना आपली मधली. तर त्याच्यामुळे ऊस व्हायचं लयच अवघड आहे आज. पण झालं एक 5-6 फूट पुढं राहिल्या ऊस. ही वाली सरी 5-6 फूट इथपर्यंत बांधापर्यंत राहिली. एवढी तोडली ना मग झाला ऊस तोडायचं. पण व्हायचं आणि त्याचं मला तर सगळा घाम आला बाबा. ऊस व्हायचं आणि त्यानं लयच अवघड होती एवढी सरी. ह्या बोळीतनं ऊस घेऊन जायचं मला. दरीला चिमण्या व्यवस्थित खात नाही, सारी खाते जरा व्यवस्थित. तर झालं एवढंच टाकलं आहे, कारण की माझा ऊस तोडायचा झाला. आता गाडी पॅक करायची. ऊसाची कुट्टी करून घेतो. कुट्टी लगेच कॅरेटमध्ये पण भरून घेतो. तर 5-6 कॅरेटची कुट्टी करून घेतो पटपट. कुट्टी केली ना लगेच खायला बी टाकून घेतो. प्रत्येकाला 1-1 कॅरेट टाकतो आणि उरलेलं कॅरेट मग अर्धा करतो. 1.5 कॅरेट टाकतो त्यांना. कारण खिलेरेल तर मी नेपेर तोडून टाकणार आहे. तिला ऊसाच कुट्टी थोडीच ठेवायची. तर इथली अद्रक गोळा करून ठेवली ना, आता अद्रक घेऊन जातो धुवायला. आता सगळ्या जणांना खायला टाकले. ह्यांना इकडं घावणीत खायला टाकली. त्या ड्रममध्ये ऊसाची कुट्टी लालीला खायला टाकली आणि तिला इकडं लाल केनेपरची कुट्टी ठेवली. कारण की ती ऊसाची कुट्टी खात नव्हती लाली, म्हणून तिला लाल केनेपरची कुट्टी खाली ठेवली खायला. इकडं ना ती भीतीला जनावरांना, इकडं घावणीत तिला जनावरं खाऊन पण देत नाहीत. तर त्याच्यामुळे तिला मग ते ड्रमात ऊसाची कुट्टीने इकडं लाल कुट्टी ठेवली, लाल ऊसाची. आणि परत इकडं ह्यांना खायला टाकले. आपली कुट्टी ना हे बघा अशी कुट्टी होती. म्हणजे मला तरी व्यवस्थित वाटते, कारण की आपल्याला एक कमेंट आली होती की कुट्टी मोठी कसं काय होती. तर हे शेवटला हे पानं असे मोठाले पानं येतात आणि बाकीचं ऊस आहे ना तर तो बघा असा कट होतो आहे. म्हणजे मला तरी ही कुट्टी व्यवस्थित वाटते. म्हणजे गोल चकती होत नाही, ऊसाची भुगा होतो आहे, पण तरी व्यवस्थित आहे असं मला वाटतंय. म्हणजे बघा अशी जो पाला मोठा आला ना तरी खातात आणि ऊस असा येतो बघा इकडे काय जाते. तर असा व्यवस्थित कुट्टी होती. तर कुट्टीचा तुम्हाला अगोदर प्रॉब्लेम सांगतो. हे जे तोंड आहे ना, हे वरचा घेर आणि खालचा घेर हे ॲडजस्टेबल होत नाहीत. जास्त ऊस लावला तर वरती व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही. कारण की कुट्टी मिशन आहे ना 15 वर्षापूर्वीची कुट्टी मिशन आहे. आणि ज्याच्याकडून आपण कुट्टी आणली ना तर त्या माणसाने आपल्याला फसवलं की हे ना हे 2 घेर आहेत ना हे ॲडजस्टेबल नाहीत, वर खाली होत नाहीत. तर त्या माणसाने असं फसवलं. लातूरून आणल्यामुळं मग इथं आणल्यावर लक्षात आला हा प्रॉब्लेम कुट्टीला. पण जाण्याचं भाडं जास्त होतं ना, तर त्याच्यामुळे आपण त्यावेळेस कुट्टी बदलली नाही. आणि आता आपल्या गावाजवळ पण कुट्ट्या भेटतात एक 4-5 किलोमीटर लांबवरती. पण आपल्याकडं ऑलरेडी कुट्टी आहे ना, तर त्याच्यामुळे आपण नवीन घेत नाहीत. आणि हे बघा ही जी पानाटी आहे ना, तर मी ऊसाची पानाटी लावली. तर प्रॉब्लेम असा आहे की हे जे पातं आहे ना, कट करणारं माझं बोट आहे हे पातं, तर हे कुट्टी वापरून झिजलं आहे.
तर त्याच्यामुळे ते कट होताना ना अंतर राहते. आपली कातर कशी खराब झाल्यानंतर कागद वगैरे दोरा पिचकतो, तर तसं आहे बघा, हे कट होत नाही, पिचकलं जाते. म्हणजे तिथून ना जे वाढ आहे ना ऊसाचं, तर ते बघा असं पिचकलं जातं. मग त्याच्यामुळे ते कट होत नाही. आणि हे मागून येणारा ऊस आहे ना, आता बघा तो ऊस आहे ना, तो बरोबर कट होणार. कारण की ऊस जास्त आहे ना, तर ऊसाला तिथं असं पिचकता येत नाही, तर त्याच्यामुळं ऊस कट होतो. तर हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं कुट्टी अशी मोठाली येते, शेवटला पनाट्या मोठाल्या येतात आणि ऊसाचा भुगा होतो. ऊसाचा भुगा हे ॲडजस्टेबल नाही ना, गिअर ॲडजस्टेबल नाही, त्याच्यामुळं ऊसाचा भुगा होते. कारण कमेंट आली होती, मी तसं कमेंटला रिप्लाय देतो, पण कमेंटमध्ये सांगितलं होतं की मराठीत दे, तर मी इंग्लिशमध्ये उत्तर देतच ना, म्हणजे इंग्लिश टाईप नाही करत, मराठी टाईप करूनच जास्त करून उत्तर देतो. तर हे असे, त्याच्यामुळं कुट्टी होती मोठाली. बाकी इकडे एखाद्याच आज मी आईला न्यायला काटवण्यात आलो आहे, तर राजमा थोडासा गोळा करायचा राहिला आहे, तर ते आई गोळा करून तिकडे ढिगुऱ्यावर टाकते. बाकी सगळा राजमा काढायचा झाला आहे. परत आता बैलांना काम लागलं बरं का. आता बैलांना आणायचं, इकडं आवत आणायचं, परत भिजवायचं, पेरायचं. आता बैलांना कंटिन्यू काम आहे. बैलांना मी खुराक बी ठेवतो आहे. कसे ना, बैल चिमण्याला हाणे ना आकाराने सर्जाला काय फरक पडत नाही, आणि हिरवं तेवढं खायला म्हणावं नाही, तर त्याच्यामुळे बैलांना मी खुराक ठेवतो आहे रोज. म्हणजे आपल्या लिमिटमध्ये ठेवतो. पण कसं आहे ना, रोज खुराक लागतं, कारण की त्यांना रोज काम आहे. आज काम होतं फक्त, पण मला दारे होतं ना, तर त्याच्यामुळे आज त्यांना काय जास्त काम करून घेतलं नाही. पण उद्याच्याला परत मला आवत आणायचं आहे, आंब्याच्या रानात पेरायचं आहे, काटवणातल्या रानाला आवत आणायचं आहे, परत तळ्याकडचे बटाटेत ना, तर तिथं माती लावायची. बैलांना कंटिन्यू काम असतं ना, तर सर्जा बरं आहे, चिमण्यालाच खराब राहतो, कारण तो खायलाच कमी खातो, त्याला कामाचा लोड लय होतो. पण घरच्यांना कसं आहे, त्याच बैलाकडून काम करून घ्यायचं आहे. म्हणजे दुसऱ्या घेण्यापेक्षा आपला घरचा बैल आहे ना, तर राहू द्या घरीच, काय अडचण नाही. आपली ज्वारी तर लय भारी आली, पण एवढीशी जे राव थोडीशी ज्वारी. बाकी राजम्याचं रान तर रिकामं झालं, हाराळलंय ह्या रानात. असली आली ज्वारी एक नंबर आहे राव. उद्याच्याला बैल घेऊन येणार, आणि हे छोटं शेत आहे ना विहिरीच्या बाजूचं, म्हणजे आपल्या ज्वारीच्या बाजूचं, तर ह्याच्यात उद्याच्याला मी आवत हाणणार आहे. उद्याच्याला बैल घेऊन येतो, आवत हाणतो. अरे उद्या आवत हाणायला जमते का नाही कडे, इथं तर ओलं झालं, पाणी फुटून आलं तर वाटतं इकडं आपल्या विहिरीला पाणी बघू. तसं एवढं त्या दिवशी जेवढं बघितलं ना, तर तेवढंच पाणी विहिरीला, ही विहिरीला पाणी. बाकी आपले बटाटे इकडं, अरे बटाट्याला भिजवायला चालू होतं, डबल भिजवायला चालू केली का तिकडून, कारण मी त्या दिवशी पोलपर्यंत भिजवत आलो. त्याच्यानंतर एक दिवस लाईटीचा प्रॉब्लेम होता, आणि दुसऱ्या दिवशी मग भाईयांनी इकडं भिजवलं होतं बटाटा. पण परत आज बघितलं पाणी तिकडं चालू आहे, काय मला माहीत नाही कडे काय चालू आहे ते. म्हणजे डबल भिजवायला लागले असतील बटाटे कदाचित तिकडल्या साईडनी. तर आपल्या बटाट्याची कंडिशन अशी, बटाटे माती लावली, भिजवल्यानंतर आणखीन मोठे झाले, वाढलेत, असे झाडं दोन्ही साईडला पडलेत. म्हणजे अगोदर त्या दिवशी बघितलं ना, तर झाडं सरळ होते, पण आता कळलेत इकडे बाजूला. आणि तुम्हाला दाखवतो, आपले जनावर आहेत ना, आपल्या बटाट्याच्या खालच्या शेतात राजमा होता ना, तर तो राजमा पण काढला आहे. आणि माझ्या बोटापुढं दिसते ना तुम्हाला, तर तिथं स्टॅलिन आणि बगीर. बाकी दोन्ही बोटांच्या मध्ये इकडं आपल्या गावरान गाया चारतात. पण आता उशीर झाला ना, त्याच्यामुळे मी गावरान गायांकडे जाणार नाही. ते बघा वृंदा, आणि त्या रानात आहे ना हराळ आहे भरपूर, त्याच्यामुळे आज लय दिवसभर मज्जाच आहे त्यांची. हराळ खाल्ली त्यांनी हिरवी. घरी फक्त भुस्सा होता ना, तर भुस्सा तर खाल्ला नाही व्यवस्थित त्यांनी. असेच चरतात आपले गावरान जनावर तिकडे खालच्या शेतात. आणि आता आईने आवाज दिला ना, तर मी जातो आईला परत घरी घेऊन जायचे. मग आई थोडी अद्रक धुऊ लागेल किंवा घास कापण, बघा ना आता तिचे काय काम आहे ते. मला तर जाऊन जर सगळ्या पाणी जास्त आहे, कारण भैया तर फवारायला गेला तिकडं, बटाटे फवारायला गेलाय. मग त्याच्यामुळं खिलेली ऊसाची कुट्टी खाली ठेवली होती, आता थोडा लाल का नेपेर टाकलाय. आणि इकडं त्याच्या पिल्याला बी आईने खुरपीला गवत टाकले थोडं त्याच्या पायाखाली. ऊसाची कुट्टी ठेवली ती, लाल की चिपटा टाकले 2. तर भैया फवारतोय बटाटे. चालू त्याचे बटाटे फवारायचे. मी लय दिवसांनी ह्या बटाट्याकडे आलो, जे ह्या बटाट्यांना माती लावून गेलो ते आत्ता चालू आहे. तर बटाटे असेच करपायला लागलेत. पानं लावून भ्याला 1.25 महिने झालं. 25 नोव्हेंबरला लावलेले होते, तर त्याच्यामुळे असे झालेत. 25-26 नोव्हेंबरला लावले असतील, तर असे पानं काळे व्हायला लागलेत.
पण तरी वय झालं आता, म्हातारे झालेत बटाट्याचे झाडं, वय झाले त्याच्यामुळे असे झालेत. आता दिवस मावळाची वेळ आहे, भैया फवारतोय. आता आई घरी आली ना, आई मी आता घरच्या जनावरांना पाणी पाजतो. थोड्याच वेळात पप्पा गाय घेऊन येतील, तर मला परत घरी जावं लागेल. पण आपण इथली ज्वारी बघायला आलो. बघा इथली ज्वारी ना अशी व्यवस्थित, ह्या ज्वारीला भिजवायचं चालू आहे. भैया आज दिवसभर इकडच्याच दाऱ्यावर होता, 5 वाजता लाईट गेली तर ही ज्वारी भिजवली पलीकडची त्यांनी. म्हणजे इथली फक्त थोडेसे इथले 2 सारे भिजायचे राहिलेत, पलीकडचे 3 सारे भिजायचे झालेत. आपल्याला कमेंट आली की त्यांच्या इकडं लाईट जाते, म्हणजे लाईट टिकत नाही. तर आमच्या इकडं कसं आहे ना, मागच्या वर्षीपर्यंत 3 दिवसातून एकदाच लाईट असायची. म्हणजे एक 8-9 किलोमीटरवरती गाव आहे चौसाळ म्हणून, तर तिथं सबस्टेशन आहे ना, तर तिथून रोज एका गावाला त्या गावाचा नंबर झाला की दुसऱ्या गावाचा नंबर झाला तिसऱ्या गावाला, असं 4थ्या दिवशी नंबर यायचा आमच्या गावाचा लाईटला. पण यावर्षी कसं आहे ना, नवीन सबस्टेशन झालं आहे आपल्याच गावात, तर त्याच्यामुळं रोज लाईट राहते आपल्याला. म्हणजे आपल्याला आता लाईटीचं यावर्षी टेन्शन नाही तर मागच्या वर्षी होतंच टेन्शन. त्याच्यामुळं आपण सोलर घेतलं होतं, पण सोलर घेतलं नाही 1 वर्ष झालं की गावाला सबस्टेशन झालं. पण लाईट गरजेची, तर त्याच्यामुळं रोज लाईट आहे आम्हाला, सबस्टेशन आहे त्याच्यामुळं. आता ना सगळी कामं झालेत बरं का. म्हणजे भैया भावरून आला, जनावर बांधलेत, सगळ्यांना पाणी पाजून झालं आहे. पिल्लू दुधाची वाट बघ, इकडे चल, इकडे ये ना, इकडे थांब इथं. ते आता ऐकतच नाही, त्याचं दूध प्यायचं टाईम झालं आहे ना, ऐकतच नाही. मागे थांब इथे, थांब ना, थांब की 2 मिनिटं. ते आता ऐकायलाच तयार नाही. चला आता त्याला दूध प्यायला सोडतो.